तर गाईस जय जोहार जय देसी आईस, तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता मी ही टाकी भरून गेली होती ना, म्हणून खूप दम लागून गेला यार. ते कॉक बंद करायला आले. तुम्ही बघा माझ्या मागे मांजरा पण आला. ओय चल रे, ये देखो गाईस किधर चला गया था पूर्ण दिवस. इकडे लागून राहिला होता बघा. बघितलं का तुम्ही? माहिती आहे मला. भूक नाही लागली रे तुला? इंतजाम करून घेतलं होतं. डब्बा आणला होता मी. कोणाकडून डब्बा आणला होता? काढून इकडे होता रात्री 12 वाजता. आणि कावर लावला तुम्हाला बघत. हा बघा गाईस, हा पूर्ण दिवस कुठे चालला गेला होता. आता आला लपून राहायला होता. काय खाऊन राहायचं कुचू कुचू माझ्यासाठी काहीतरी इंतजाम तुझं बोला ना, मी इंतजाम केलं होतं असं. काय रात्रीची इंतजाम केला. आता थोडं कापूक लागलं. चल ना मग खाली. नाही मी नाही राहत. चल खाली. नाही हा बघा गाईस, पूर्ण दिवस कुठे चालला गेला होता. रात्री आलो होता आणि लपून राहिला. दे इकडे माझ्याला दे. तू तुझी पहिले जाणार नाही, तुझ्या मागे येणार मागे मागे बघ कसा आला. मम्मी बाळा ग वर आहे. लपून राहिला होता आणि सांगत आहे माझ्यासाठी काहीतरी जेवायला दे असं. मी वर गेली ना. बाळा बाळू, तर आता मी वरती जाते. तर मेन गोष्ट अशी की त्याला हॉस्टेलला आवडत नाही. कुठे भागून गेला तो बाळा. ओ हा बघा इकडे लावून राहिलाय. अरे पुढच्या वर्षी तुला इकडेच ठेवणार आहे. या वर्षी एवढं जा फी भरून दिली म्हणून इकडेच ठेवणार ना, कन्यामध्ये नाहीतर कुठे पण इकडेच ठेवणार. अरे खरंच रे, तुम्ही ठोकताय ना. खरं ठोकता काय? खरं ना. चल खाली. तर याला हॉस्टेलला आवडत नाही म्हणून तो जात नाही. मग चल तर खाली. तू जेवण घेऊ ना. अरे पुढच्या वर्षी इकडेच ठेवणार आहे तुला. एक माव कुठे गेली? नाही गं, मला नाही जायचं ती शाळेत. राहणार हा नाही गं. का वर? मला अरे मग पुढच्या वर्षी इकडेच ठेवणार आहे ना. यावर्षी फी भरून दिली आहे, मग इकडेच तोपर्यंत जा फी ना. वापस देऊन देता ना. नाही देते फी वापस, नाही असतं ते. आहे ना. तर गाईज आमची चहा वगैरे पिऊन झाली आहे. हे बघा हमारा खेत देखो, इसमें है चना नहीं गेहूँ, और उधर साइड है लहसुन और कुछ भी है शायद, मुझे तो नहीं पता. और इधर सब आए कैंडिडेट हमारे. इसको देखो. ओ सरकना रे बाबू. ये देखो नको ना रे, कावर करतोय असं. चाललं गेलं ती. चल रे खाली चल ना. नाही गं, तुम्ही फसवताय मला. फसवता नाही. या वर्षीच राहा फक्त. पुढच्या वर्षी इकडेच ठेवून देणार. दादू पण इकडेच राहणार आहे. नाही भाऊ, त्याच्यासोबत ठेवून देणार तुला. नाही भाऊ, मला इकडे मला आत्ता नाही तर मला यायचं तर कामाला घेऊन द्या. कावर ती शाळेत मी जिंदगीमध्ये जाणार नाही. काबर नाही जाणार आहे. काय आहे तिकडे शाळेत? तू जायला एक दिवस सुद्धा नाही राहील तू तिकडं. असं का? अरे मला तर माहितच नव्हतं रे बाबा. हा माहिती नाही होतं. तू तर बोलायला चांगली ग, राहायला नाही चांगली तू. मला नाही आवडत. भूक नाही लागली रे तुला? नाही लागली. अरे यावेळेसच फक्त राहत. पुढच्या वर्षी खरंच ठेवून देणार आहे तुला इकडेच. इकडे आता या वर्षी ठेवून तुम्ही. चल खाली चल. खाली सांगतोय मला. काय सांगतोय मला? अरे चल ना मग तू खायला खाली. मी नाही घेऊन येणार आहे तुला. मी नाही घेऊन येणार रे. मम्मी पाल पाल मम्मी. ना ते आपल्या ही मॅडमला द्यायला आलोय आम्ही. हे बघा 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 कशी लगेच रिप्लाय देते. हा ती बघा, माझ्या हातात 2 आहे. हे बघा बघा कशी रिप्लाय देते. बघा बघा बघा. तिला ना असं खूप आवडतं खायला. मी जवळ करून देते.
हे बघा, हे बघा, हे पण खायला येते. तर गाईज आता मी तिची भाजी बनवणार आहे. तर मध्ये आहे मेथीची भाजी, भाकर. आता जेवण करेल मी आता. गाईज इथे बघा काय बनते. मक्याची भाकर आहे. हे बघा मी बनवली. आणि मेथीची भाजी. अरे घे ग, हे करून दे माझ्याकडून. हे बघा मेथीची भाजी, मेथीची भाजी आणि भाकर आहे. माझं तर जेवण झालं. मम्मी कुठे गेली? मम्मीच्या मागे जाते. मम्मी कुठे? हे बघा, हे बघा. वेर आर यू? मी आली म्हणून हे करते बघ ती. गाईज पितले मैं काय का. मम्मी ते बाळाला रागवत होती कारण की तो हॉस्टेलमध्ये जात आणि नाटके करत होता म्हणून. पण तर राग येणारच ना मम्मीला, हॉस्टेलला जाणार नाही तर. तर गाईज आता संध्याकाळ झाली आणि मी आता खिचडी बनवणार आहे. तर बघा, तर गाईज तेल टाकू का आता खिचडीमध्ये ग? किती टाकू तेल? हा, एवढं सारं. कांदा, लसूण, इथे खिचडी बनवून झाली आहे, शिजून जाईल आता. हे बघा इकडे अंडे ठेवले. ऐ सरक. हे बघा मी जेवण बनवून घेते तोपर्यंत कंटिन्यू कर. ओके.